IPL 2026 प्लेऑफ पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित लांबलं. CSKचा मार्ग झाला सोपा. तर IPL 2026 स्पर्धेतील 33वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने सहज खिशात घातला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने वाटेला प्रथम फलंदाजी आली. चेन्नई सुपर किंग्सला सुरुवातीला धक्के बसले, पण एका बाजूने संजू सॅमसनने प्रभावीपणे फलंदाजी केली. त्याने 54 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकार मारत नाबाद 101 धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सला 207 धावांवर मजल मारता आली. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये नांगी टाकली. त्यामुळे विजयाची स्क्रिप्ट ही पॉवर प्लेमध्येच लिहिली गेली. तिलकवर्मा आणि सूर्यकुमार यादवने चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली, पण ही भागीदारी खूपच संत असल्याने प्रत्येक षटकानंतर धावगती वाढत गेली. त्यामुळे मुंबई इंडियन्सवर प्रेशर वाढत गेलं. त्यानंतर जोरदार फटकेबाजी करण्याच्या नादात झटपट विकेट पडत गेल्या. त्यामुळे हा सामना पूर्णपणे चेन्नई सुपर किंग्सच्या पारड्यात झुकला आणि चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 103 धावांनी जिंकला. तर IPL 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी खूपच कठीण परिश्रम करावे लागणार आहेत. मुंबई इंडियन्सने 7 सामने खेळले असून फक्त 2 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा सामना गमावल्याने 2 गुण तर गेलेच, वरून नेट रन रेटही मायनसमध्ये गेलेला आहे. त्यामुळे गुण तालिकेत 7व्या स्थानावरून 8व्या स्थानी घसरण झाली आहे. मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे. आता मुंबई इंडियन्सला उर्वरित 7 पैकी 6 सामने जिंकावे लागणार आहेत. तरच 16 गुणांचं गणित सुटेल. 16 गुण मिळवणारा संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल, अन्यथा जर तसं गणित येईल. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी यापुढे प्रत्येक सामना करो किंवा मरोची स्थिती असणार आहे. चेन्नई सुपर किंग्सला दिलासा मिळालेला आहे. मुंबई इंडियन्सला पराभूत केल्याने चेन्नई सुपर किंग्सची स्थिती सुधारली आहे. चेन्नई सुपर किंग्सने 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी 3 सामन्यात विजय मिळवले असून 6 गुण झाले आहेत. त्यामुळे 5 वेळा जेतेपदाचा मान मिळवलेला चेन्नई सुपर किंग्स संघ जेतेपदाच्या शर्यतीत असणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने 8व्या स्थानावरून थेट 5व्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच नेट रन रेटही जबरदस्त सुधारलेला आहे. आता 7 सामने शिल्लक असून 5 सामन्यात विजय मिळवला तर 10 गुण होतील. गुण तालिकेत 16 गुण असलेला संघ प्लेऑफमध्ये जागा मिळतो. त्यासाठी चेन्नईसाठी आव्हान आता थोडं सोपं असणार आहे. तर मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमा प्लेऑफमध्ये जाणार नाहीत असे वाटत असताना कोणती टीम प्लेऑफमध्ये जागा आपली निश्चित करेल, चेन्नई का मुंबई? आपण आज काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.